गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज सकाळी लवकर जायचं होतं जॉबला. तर जॉबला आरिजेवीलाचे तर अंडरग्राऊंड मेट्रोसाठी वेट केला. पण एक मेट्रो माझी मिस झाली तर दुसरी मेट्रोचा वेट करत होतो. तर तेवढ्यातच एक मेट्रो आली आणि मेट्रो आली त्याच्यानंतर मी मेट्रोमध्ये बसलो. खूप छान वाटत तो मेट्रोमध्ये, कारण की प्रवास जो आहे तो 1.5 तासाचा प्रवास होता आणि 1.5 तासाचा प्रवास अंधेरी टू वर्ली हा खूप 1.5 तासाचा प्रवास लॉंग आहे. तर तो चक्क अर्ध्या तासामध्ये होता. त्यासाठी अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये बसलो. सर्व लोक वर्ली थोडंसं थोड्याच वेळात मेट्रोमध्ये होती. मेट्रोचा प्रवास खूप छान आहे. थोड्याच वेळात बघतो तर मेट्रो होती. त्याच्यानंतर मग मी मेट्रोने उतरलो लास्ट स्टेशनला आणि लास्ट स्टेशनवरून उतरलो. खूप छान म्हणजे असं वाटलं मला. बघताच मी प्लॅटफॉर्मला आलो, प्लॅटफॉर्मवरती गेलो. खूप छान असं होतं मेट्रोचा प्रवास आणि फायनली मी पोचलो आचार्य यात्री मेट्रो स्टेशनला. अंडरग्राऊंड्स एक्झिट करत होतो. एक्झिट करूया, डबल एकदा शूट करूया. खूप असं छान प्रवास होता मेट्रोचा. मी एक्झिट करत होतो आणि एक्झिट केल्यानंतर बाहेर आलो. बाहेर येऊन थोड्याच वेळात म्हणजे वरच्या साईडला थोडंसं शूट केल्यानंतर मेट्रोच्या बाहेर आलो. मॉर्निंगचे 8:30 वाजले होते. खूप असं छान वातावरण होतं आणि बाहेर येताच बाहेरचा परिसर बघितला. खूप छान होतं. सकाळचे लोक मेट्रो पकडत होते आणि खूप असं छान वाटलं. फायनली आचार्य मेट्रो अंडरग्राऊंड्सला मेट्रोच्या इथून लेफ्ट सकाळची वातावरण होतं. खूप छान होतं. अतिशय सुंदर असं वातावरण होतं. खाली रस्त्याकडे एवढं कोण गर्दी नव्हती, पण छान असं वातावरण होतं. खूप सुंदर वाटतं सकाळचा प्रवास करायला. युजली मी सकाळचा प्रवास करत नाही. थोडंसं आफ्टरनूनलाच ऑफिसला जातो. पण आज सकाळी थोडंसं अर्ली मॉर्निंग जायचं होतं. बॉसेस येणार होते. दॅट वॉज मी सकाळी लवकर पहाटे गेलो आणि खूप छान असा प्रवास होता अंडरग्राऊंड. तुम्ही पण एकदा ट्राय करा. थँक्यू. धन्यवाद. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. थँक्यू.